नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील एसएमएल ची लिस्ट आज आलेली आहे। सीईटी सेलच्या वेबसाईटवरती काल रात्री उशीर आली आणि आज आपल्याला एसएमएल आपल्याकडे आलेला आहे। तर आपल्याकडे जो सेफ एसएमएल किती असेल महाराष्ट्रामधील एमबीबीएस मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कॅटेगरीसाठी एसएमएल किती सुरक्षित राहायला पाहिजे या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पोस्ट करतो आहे। तो म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 3950 पर्यंत जरी एसएमएल असेल तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटचं कॉलेज ओपन कॅटेगरीला मिळू शकतं। ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी मात्र 6300 पर्यंत जर तुम्हाला 6200 ते 250 ते 300 पर्यंत असेल तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटचं एमबीबीएस महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं। तुमचा कॅटेगरी एसएमएल हा डिफरंट राहतो। एससीबीसी या कॅटेगरीसाठी म्हणजेच मराठा आरक्षण 5800 पर्यंत एसएमएल असेल तरी सुद्धा तुम्हाला गेल्या वर्षी आपल्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळालेलं आहे। ओबीसी कॅटेगरीसाठी 3900 पर्यंत एसएमएल असेल तरी तुम्हाला गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळू शकणार आहे। एससी कॅटेगरीसाठी मात्र 13800 पर्यंत एसएमएल असेल तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे। एसटी कॅटेगरीसाठी मात्र 25700 किंवा 26000 पर्यंत जरी एसएमएल असेल तरी तुम्हाला एसटी कॅटेगरीसाठी तुम्हाला गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज मिळेल। व्हीजे कॅन्डिडेटसाठी 8800 पर्यंत एसएमएल असला पाहिजे। NT1 कॅटेगरीसाठी 10400 पर्यंत एसएमएल असेल तर चालेल। त्यानंतर NT2 या कॅटेगरीसाठी मात्र जवळपास 5650 पर्यंत एसएमएल असेल तरी चालू शकेल। NTD या कॅटेगरीसाठी मात्र 5200 पर्यंत एसएमएल असेल तर गव्हर्नमेंटचं एमबीबीएस मिळू शकते। महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी मात्र या ठिकाणी सर्वात एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासाठी डिस्कस करतोय की बऱ्यापैकी व्हेरिएशन्स आपल्याला सापडताना मिळतात। प्रायव्हेट कॉलेजमध्ये कट ऑफ हा सर्व कॅटेगरीचा जवळपास समानच राहतो, परंतु गव्हर्नमेंटमध्ये मात्र खूप सारे डिफरन्स राहतो। हायर मेरिटमध्ये कॅटेगरी वाईज ओबीसी आणि ओपनमध्ये बऱ्यापैकी डिफरन्स राहतो। एससीबीसी मध्ये खूप सारा डिफरन्स राहतो, पण एकदम कट ऑफ लेवलवरती मात्र समानपर्यंतच येऊन ठेवत असतात। आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएसचा एसएमएल सेट किती असतो त्या संदर्भात आज आपण डिस्कस केलं त्याच्यावरती एकदा आउटलुक करूया। ओपन कॅटेगरीसाठी 4000 पर्यंत, ईडब्ल्यूएस साठी 6300, ओबीसी साठी 3900 किंवा 4000 पर्यंत, एससी कॅटेगरीसाठी 13800 पर्यंत, एसटी कॅटेगरीसाठी 26000 पर्यंत, व्हीजे कॅन्डिडेटसाठी मात्र या ठिकाणी 8900 पर्यंत जरी असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळू शकतं। NTB कॅटेगरीसाठी 10400, NTC कॅटेगरीसाठी 5700 आणि NTC कॅटेगरीसाठी 5200 एवढा कट ऑफ असेल तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचं तुम्हाला कॉलेज मिळू शकतं। हा कट ऑफ जो आहे तो 550 एसएमएल थोडा खाली सांगितलेला आहे, कदाचित याच्यावरतीच लागू शकतो। सेफ एसएमएल मी महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजचा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केले। हा कदाचित आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याच्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र।